गोंधळ आता फक्त सभागृहात याच विषयावरती होतोय ना. मग हा कायदा पारित करा म्हणजे काय, ते एक म्हण आहे ना. म्हणजे गोंधळ म्हणतो की ज्याला मला हिंदीमध्ये काय शोर म्हणतात ना, बरोबर. तर शोर आता बंद करा, आता शिकार करा हा कायदा पारित करून. नाहीतर लोक उद्या तुम्हाला कोणी पण असू दे, हा जर कायदा पारित झाला नाही तर महाराष्ट्रातील लोक तुम्हाला जनता माफ करणार नाही. या ठिकाणी आवर्जून मला सांगायचं वाटतं, कारण की अनेक लोकांचे मन दुखवले गेले. वाटेल त्या परिस्थिती गरजेचं नाही, हे झालंच पाहिजे. ही लोकांची मागणी, केवळ माझी एकट्याची नाही. मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला जे वाटतंय ना, कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जे आता राज्यकर्ते आहेत, विरोधी पक्ष किंवा वेगवेगळ्या पक्षातल्या, मला आव्हान आहे, माझं आव्हान आहे तुम्हाला, हे जर झालं नाही तर मग लोकांना वाटेल की तुमचं महाराजांवरती अजिबात प्रेम नाहीये. आणि मला वाटत की तुमचं तसं काय आहे, तुमचं महाराजांवरती प्रेम आहे. तर ते कायदा पारित करून ते दाखवून द्या जनतेला. आता ही वेळ आहे. महाराजसाहेब, याच्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी काही बोलणं केलंय का, हा कायदा पारित व्हावा यासाठी? काय एक लक्षात घ्या, मी आता जे बोललोय ना त्यांनी केला नाही तर मग काय, त्याला लोक त्यांना जाब विचारण्यामध्ये केलंच पाहिजे त्यांनी. का प्रत्येकाने फक्त नुसतं निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं? मग घेऊ नका ना, एका सांगून तरी टाका. नाही कायदा पारित करायचं ना, सांगून टाका की आम्ही नाही करत, आम्हाला माहित नाही कोण छत्रपती शिवाजी महाराज होते. एवढं धाडस तरी दाखवा ना. मग लोक तुम्हाला कुठं तुमची सगळ्यांना कोणी पण असू दे, त्यांना लोक जागा दाखवतील ना. लोक जेव्हा आमदार आणि खासदारांना निवडून देतात, ती जनता आहे, जनार्दन आहे, लोकशाहीतले ते राजे आहेत. तुम्ही त्यांचे प्रतिनिधी द्या. त्यांच्या भावना लक्षात घेऊन जर केलं नाही तर तुम्हाला जे काही परिणामाला सामोरे, त्या सगळ्यांना, सर्वांनाच, त्यांना काय, मला सुद्धा सामोरे जावं लागणार. तुमची महाराज साहेब, तुमची पुढची भूमिका काय असणार या विषयावर? नाही, पारित नाही झाला तर त्यांना करावंच लागणार ना. पारित नाही झालं म्हणजे तसं नाही करणार. म्हणजे मग ते वेगळी तुमचं म्हणजे वेगळी प्रेम किंवा वेगळी आदर्श म्हणून असं, म्हणजे महाराजांबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही असं लोकांना, म्हणजे मला आणि किंवा सर्वसामान्य लोकांना तेच वाटणार ना. त्याच्या पलीकडे काय. महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले मित्र आहेत आणि इतर गोष्टीत आपण बोलता, मग ही गोष्ट ऐकत नाहीत का ते आपली? अरे बाबा, ऐकून घ्या एक मिनिट. हा कायदा ते करणार, त्यांना करावाच लागणार. आणि दुसरी गोष्ट, हे जे आणि नाही केलं ना तर महाराष्ट्र जनतेला महाराजांची शपथ आहे, तुम्ही त्या तुमच्या लोकप्रतिनिधीला जाब विचारा फक्त. आणि सातत्यानं ही जी भूमिका महापुरुषांच्या बद्दल, ते एकाच विचारधारेच्या लोकांकडून जास्त वेळा झालेली आहे. आणि त्याच विचारधारेचं सरकार आहे, त्यामुळे नाही, विचारधारा म्हणण्यापेक्षा ती विचारधारा ही विकृत लोकांची विचारधारा आहे. ते कुठल्या जातीतले नाही, ते कुठल्या पक्षातले नाहीये, फक्त विकृती. आता कोरटकर तर सगळ्या भाजपचे नेते, हा कोरटकर झाला, तो राहुल झाला, सगळे RSS आणि त्या भाजपचे नेते. ऐकून घ्या, कोरटकर झाला, समाजातला कुठलाही व्यक्ती असं महाराजांबद्दल आजपर्यंत अबू आझमी झाला, हे झालं. म्हणजे मला सांगा, हे नावं आहेत, तुम्ही लक्षात घ्या. कोरटकर, हा तो ते, ही नाव. तर हे नाही केलं उद्या अनिल होईल, सौम्या होईल, गोम्या होईल, कोणी पण होईल ना. या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करावेत असं वाटत नाही का मला? गुन्हे दाखल करावेत नाही, त्यांना गुन्हे, तेच सांगतो ना. हा कायदा एकदा झाला ना परत कोणी धाडस करणार नाही ना. नॉन बेलेबल ऑफेन्स सांगितलंय, 10 वर्ष किमान इम्प्रिझनमेंट विथ मॅक्सिमम फाईन. जे तुम्ही अट्रॉसिटीज किंवा बाकीच्या बाबतीत तुम्ही हे लागू करताना मग करा ना. कारण की या शेवटी एक लक्षात घ्या, महाराजांनी, शहाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ असतील, संभाजी महाराज यांनी आयुष्य वेचलं.
आज मला सांगा ना, आज आपण ज्या म्हणजे त्यांच्याबद्दलच आता जर असं बोलणं जात असेल, ही चीप पब्लिसिटी आहे. महाराज एकीकडे जे महापुरुषांना होणारी बदनामी त्याच पद्धतीने आता औरंगजेबाचं उदात्तीकरण होतंय, ज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकार पैसा पुरवते असं हिंदू जनजागृती समितीने दावा केला आणि हे माहिती काढून 2011 पासून 7.5 लाख लक्षात पुरवले घ्या, असं त्याबद्दल बोलू आपण. आणि एक लक्षात घ्या, औरंगजेब काय देव बी नव्हता. कुठून आला तो औरंगजेब? हे सगळे परकीय सगळं आक्रमण होते. महाराष्ट्रात जे पोहोचलं त्यांना प्रोटेक्शन कसं काय भेटलं, पण लगेच दुसऱ्या दिवशी प्रोटेक्शन भेटलं. प्रोटेक्शन मिळणार नाही. किती असं काय प्रोटेक्शन काय? एक लक्षात घ्या, तुम्ही आता तुम्हाला सांगतो, म्हणजे आज सगळ्यात काय त्याला म्हणतात, प्रोटेक्शनच्या बाबतीत जर बोलत झालं तर मला माहित नाही, पण त्यावेळेस केनेडी का मला वाटतं केनेडीच बोलले होते की इट इज व्हेरी इझी टू किल the President of United States when a person, कोणी पण असो, decides to trade his life for him. म्हणजे जेव्हा एखादा किती पण प्रोटेक्शन असलं आणि एखाद्याने ठरवलं मेलं तर चालेल पण ह्याला खलास करणार, ही वेळ येऊन देऊ नका. ही जशी ते जे बोलले त्यांची नीतिमत्ता भ्रष्ट झाली आहे, त्याला लागू होतं. हे कुठल्याही लोकप्रतिनिधीला ते लागू होतं. किती जरी प्रोटेक्शन असलं, कायदा पारित केलं नाही तर लोक काय तुम्हाला किती पण प्रोटेक्शन मिळून जावं. कोणी महाराज साहेब, महाराष्ट्रातील प्रत्येक नेता हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय बाहेर जाऊ करत नाही. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं, त्या छत्रपती संभाजी महाराजांचा असं वारंवार अवमान होत असेल तर या राज्यकर्त्यांना यांचं नावाचं उल्लेख करणं ही चुकीचं ठरेल. तर एक वंशज म्हणून तुमची नेमकी याबद्दल काय प्रतिक्रिया? यांनी नाव वापरू नये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज. मी मगाशी मी बोललो ना, सांगितलं ऑलरेडी हे नाव वापरू नये त्यांनी, असं वाटतं का? नाही, मी मगाशीच सांगितलं ना, हा कायदा पारित केला नाही तर नाव वापरूच नका ना, यूज नका ना. महाराज काय, जर तुम्हाला वाटतंय ना आधारस्तंभ म्हणतात, करा ना, काय प्रॉब्लेम काय? महाराज साहेब, औरंगजेबाची कबर जी आहे त्याचं उदात्तीकरण होतं आणि ती काढली जावी अशी नवनिर्माणांची पण मागणी आणि बऱ्याच नेत्यांची आता मागणी यायला लागली. तुम्ही कसं बघताय त्याच्याकडे? तो काय देव नव्हता, त्याचं काही योगदान नाही. तो इथं आला होता. तो कोण आहे? तो काही इथला नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचं जे श्रद्धास्थान आहे, त्यांचे मंदिर असतील, मस्जिद असतील, जे काय बाकीचे धर्मस्थळ असतील, ते जपण्याचं काम केलं. यांनी उलट केलं. मग ह्यांनी जर उलट केलं असेल तर मग ती काय ठेवण्यात काय अर्थ आहे? परत कोण म्हणणार तो हिंदू मुस्लिमचा विषय तो इथला नव्हताच. तो चोर होता, लुटेरा होता. बाहेर आलेले हे लोक आहेत. महाराज साहेब, आता कायद्याच्या संदर्भात ह्या अधिवेशनात व्हायलाच पाहिजे की डेडलाईन असं आपण म्हटलं. चरित्र, कारण बरेच वर्ष झाले दरवेळा प्रकाशित करण्यात, त्याला काहीतरी कालमर्यादा असली पाहिजे. नाही, मी तेच सांगितलं ते. ह्याच अधिवेशनामध्ये एकतर कायदा, त्यानंतर शासन मान्य इतिहास शासनानेच प्रकाशित करावा, खंडपीठाच्या म्हणजे असं खंडन ह्याच्या, आणि सिनेमॅटिक लिबर्टीवरती एक समिती नेमावी इतिहासकारांची, जेणेकरून कुठलेही तेढ निर्माण होणार नाही. या 3 गोष्टी प्रामुख्याने ह्याच अधिवेशनात त्यांनी कराव्यात. महाराज साहेब, आपली भूमिका समजली. आता फक्त जर झालं नाही, भाजपचं सरकार आहे, झालं नाही तर आपण काय करणार? नाही, भाजप बिजपचं सोडून द्यावं. भाजप कोण आहे? त्यांच्याच हातात आहे ना. आता देवेंद्र मग ते करणार ना. तेच होते. जर त्यांना वाटतंय ना भाजपला किंवा काँग्रेस, शिंदे साहेबांना गटाला, अजितदादा पवार गटाला, किंवा मग उद्धव ठाकरे गटाला, आणि अजून कुठले गट, काँग्रेस
अजून काय राहिलं तर पवार साहेबांच्या गटाला. तुम्हाला वाटतंय तर मग एकंदरीत तुम्ही एक मताने हे करा ना. पण नाही झालं तर काय अहो करतील हो. काय करणार नाही असं आहे का त्यांचा. त्यांनी सांगावं नाही करणार म्हणून मग बघ उद्रेक किती होतोय आणि थांबवणार कसं मग. राजेशाही असते ना, आता तुमच्याकडे अधिकार असते तर तुम्ही काय शिक्षा दिली कोणाला. या लोकांना. राजेशाही असती आणि अधिकार तुमच्याकडे असते तर तुम्ही काय शिक्षा दिली असते. उगीच त्या काळात कडेलोट हे निर्माण केला नव्हतं. दुसरं काय. अहो मला सांगा ना, ते मागं निघालं होतं ना नसबंदीचं काहीतरी ना का, ते तांबी बिंबी असं काहीतरी होतं ना. या अशा लोकांची जमात थांबायची विकृत लोकांची आहे ना, या लोकांची नसबंदी केली पाहिजे. आणि ही नसबंदी मी जे म्हणा हे तिन्ही जे मुद्दे आहेत, कायदा, त्यानंतर हे शासन मान्य इतिहास आणि सिनेमॅटिक लिबर्टी, हे केल्यानंतर या लोकांची आपोआप नसबंदी होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.